आज आपण मुगाची भजी बनवणार आहोत, जी चवीला खूप भारी लागते. अख्खे मूग आणि थोडीशी मटकी यांची आपण ही भजी बनवलेली आहे. चवीला भारी लागतेच, पण बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही भजी लागते. यामध्ये आपण बेकिंग सोडा वगैरे काहीही वापरलेलं नाही, तरी ही भजी ना खूप भारी लागते. एकदम चविष्ट अशी भजी तयार होते. तर एकदा नक्की बनवून पहा आणि मला सांगायचं आहे बरं का, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. कारण माझ्या चॅनलवरती अशाच छान छान रेसिपी असतात, त्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स आणि कमेंट्स जरूर करायचे आहे. तर ही भजी बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला लागणार आहेत मूग. तर इथे बघा ना, मी मूग भिजवून घेतलेले आहे. थोडेसे मुगाचं प्रमाण जास्त आहे आणि मटकी थोडीशीच घातलेली आहे. भिजवत घातलेले होते 7 ते 8 तास आणि थोडेसे हलकेसे मोड येईपर्यंत ठेवले होते. म्हणजे काय होतं, पौष्टिक ही आपली भजी होईल. आता यामधलं सर्व जे पाणी आहे मी काढून टाकलेलं आहे. त्यानंतर आता ही भजी बनवण्यासाठी आधी आपल्याला एक मसाला बनवून घ्यायचा आहे. तर एक तडका पॅन घेतला आहे छोटा, त्यामध्ये घेतलेले आहेत 2 चमचे धने. हा मसाला बनवून तुम्ही जर भजी बनवलात ना, खरंच जबरदस्त टेस्टी होते. त्यानंतर 1 चमचा बडीशेप घालायची आहे आणि थोडंसं जिरं घालायचं, साधारण अर्धा चमचा एवढं जिरं घालायचं आहे. जिरं आपल्याला जास्त घालायचं नाही आहे. आता हे ना गॅसवरती आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. एकदम काळं होईपर्यंत भाजायचं नाही, हलका लालसर रंग येईपर्यंत आणि त्याचा जो सुगंध येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता धणे आणि बडीशेप, जिरं हलकं हलकं भाजत आलेलं आहे. रंग याचा चेंज होत आलेला आहे. असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर आता गॅस करूया बंद आणि याला थोडं थंड करून घेऊया आणि मिक्सरमधून आपल्याला याची दरदरीत अशी आपल्याला पावडर करायची आहे. तर थंड झाल्यानंतर याला मिक्सर जारमध्ये घालूया आणि याची दरदरीत पावडर करायची, एकदम पावडर नाही करायची. म्हणजे जेव्हा आपण भजी खातो ना, त्याचं थोडंसं असं कण लागतात ना, तेव्हा भजी टेस्टी लागते. तर हे बघा, जाडसर असं हे दळून घेतलेलं आहे. थोडं दरदरीचं जळलेलं आहे. आता हा मसाला आपण काढून ठेवूया साईडला आणि त्याच मिक्सर जारमध्ये आपण घेणार आहोत आलं. तर एक मोठा तुकडा आल्याचं घेतलेला आहे, साधारण 1 इंच एवढं. आणि घ्यायच्या आहेत आपल्याला मिरच्या. तर इथे मी 3 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ह्या मिरच्या ना तिखट आहेत, त्यामुळे मी 3 घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला तिखट किती लागतं त्याप्रमाणे तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि थोडंसं वाटून घ्यायचं हे आपल्याला. म्हणजे काय होतं माहिती आहे, जर आपण ह्याला मुगाबरोबरच वाटलं ना, तर हे वाटलं जात नाही. आलं वगैरे तुकडे तसेच राहतात. त्यामुळे थोडंसं आधी वाटून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडेसे थोडे मूग घालून वाटून घ्यायचं आहे. आणि एकदम असं मुगाला पाणी वगैरे न घालताच थोडं बंद चालू करत आपल्याला हे मूग वाटून घ्यायचे आहेत. आणि हे मूग जेव्हा वाटायचे असेल किंवा जेव्हा तुम्हाला भजी लगेच बनवायची असेल, वाटून आधी ठेवू नका. नाहीतर काय होतं, याला लगेचच पाणी वगैरे सुटतं. त्यामुळे काय करायचं आहे, जेव्हा भजी बनवायची असेल तेव्हा तुम्ही पटकन वाटून याची भजी बनवून घेऊ शकता. तर सर्व मूग मी इथे वाटून घेतलेली आहे. आता हाताने आपल्याला ना चांगले 5-6 मिनटं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, या मुगाच्या मिश्रणामध्ये हवा भरते. हवा भरल्यामुळे काय होतं, हे मिश्रण हलकं होतं, छान फुलतं, फ्लफी होतं. आणि जेव्हा आपण याची भजी बनवतो ना, ती मस्त आतून पोकळ अशी आणि सॉफ्ट होते, कडक होत नाही. त्यामुळे ही स्टेप करणं खूप गरजेचं आहे. आता हे मिश्रण कसं किती वेळ फेटायचं, तर बघा हाताने एकसारखं फेटून 5 मिनटं मी फेटलेलं आहे. मिश्रणाचा कलर चेंज झालेला आहे, बघू शकता. पहिला गडद हिरवा रंग होता थोडा, आता एकदम असं थोडंसं लाईट कलर झालेला आहे, खूप लाईट झालेलं आणि मिश्रण खूप हलकं झालेलं आहे. असं हे मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं, फेटून घ्यायचं. त्यानंतर आपण जो मसाला बनवून घेतला होता तो घालायचा आहे सर्व. आणि कांदा घालते मी इथे. एक मोठ्या आकाराचा कांदा असा थोडंसं बारीक किंवा जाडसर चिरलात तरी चालेल. त्यानंतर थोडीशी घालते हळद. यामध्ये आपण हिरवी मिरची घातलेली आहे, त्यामुळे काय होतं, तुम्हाला जर मसाला घालायचा असेल तर घालू शकता. तर इथे घालूया चवीनुसार मीठ. आणि इथे मी आपल्या मिश्रणाला जे आहे भजीला कुरकुरीतपणा येण्यासाठी घालते कॉर्नफ्लोअर. कॉर्नफ्लोअरमुळे काय होतं, मस्त कुरकुरीतपणा येतो, क्रिस्पीने छान येतं. आता 2 चमचे मोठे घातलेले आहेत. आता तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठही घालू शकता, पण बेसन शक्यतो घालू नका. बेसनमुळे काय होतं, लगेच भजी नरम पडते. तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही घालू शकता, पण एकदा कॉर्नफ्लोअर घालून बघा, जबरदस्त रिझल्ट येईल तुम्हाला या भजीला. आता हलक्या हाताने मिक्स करायचं बरं का, जास्त प्रेशर देऊ नये. हलक्या हाताने असं वर खाली करत आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तेल तापत ठेवायचं आहे लगेचच.
तेल चांगलं म्हणजे असं कडकडीत तापून घ्यायचं आहे. याला आपल्याला मोहन वगैरे द्यायची काही गरज नाही, अशी भजी पटकन होते. आता इथे मी कांदा घातलेला आहे. तुम्हाला बटाटा बारीक चिरून घालायचा असेल तर घालू शकता किंवा कांदा नाही घालायचा आहे, नाही घातला तरी चालेल. आता अशा छोट्या-छोट्या भाज्या तेलामध्ये सोडायच्या, जास्त मोठ्या भाज्या बनवायच्या नाही, कारण मूग कसे कच्चे आहेत ना, ते चांगले शिजले पण पाहिजेत. त्यामुळे छोट्या-छोट्या भाज्या घालायच्या, म्हणजे काय मस्त मिश्रण आतपर्यंत छान शिजलं जातं, कुरकुरीत होतात भाज्या. मोठ्या ठेवल्यात ना, तर मग व्यवस्थित आतपर्यंत शिजल्या जाणार नाहीत, कुरकुरीत होणार नाहीत. त्यामुळे छान छोट्या-छोट्या भाज्या घालायच्या, दिसायलाही सुंदर दिसतात आणि मस्त कुरकुरीत होतात. तर गॅस एकदम मिडियमवरती ठेवलेला आहे आणि एका साईडने छान असं तळू द्यायचा, नंतरच पलटायच्या. सारख्या आलटून पलटून जर तुम्ही भाज्या तळत राहिलात ना, तर व्यवस्थित आतून शिजणार नाहीत. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. त्यामुळे एका साईडने व्यवस्थित शिजू द्या, मग नंतर दुसऱ्या साईडने पलटून घ्यायचं. आता याचा थोडा कलर चेंज होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत, म्हणजे मूग आपले कच्चे जो मुगाचा फ्लेवर आहे तो निघून जाईल. आता इथे मी मुगामध्ये मटकी घातली. तुम्हाला आवडत नसेल मटकी नाही घातला तरी चालेल, किंवा मूग डाळीचीही भजी तुम्ही बनवू शकता. तर ही भजी बघा आपली सोनेरी रंगाची येईपर्यंत तळून झालेली आहे. तर सर्व भजी काढून घेते आणि बाकीचीही भजी मी याच पद्धतीने तळून घेते. तर ही भजी आपली झालेली आहे तयार. यासाठी तुम्ही हिरवी चटणीही बनवू शकता किंवा टी टाईमबरोबर असंचही खाऊ शकता. खूप छान लागते ही भजी. बाहेर बघा, बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरीच बनवलेली खूप छान लागते आणि आतून बघू शकता तर मस्त स्पंजी झालेली, कडक अजिबात झालेली नाही. त्यामुळे ज्या मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्यांना नक्की फॉलो करून भजी बनवा आणि मला सांगायचा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती नक्की क्लिक करा आणि तुम्ही ही रेसिपी कुठून पाहताय तेही मला सांगायचे आहे.